जे पी बिल्डर यांचे बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवून बांधकाम परवाना वापर परवाना रद्द करण्याची किशोर साळुंके यांची मागणी। खोपोली प्रतिनिधी। खोपोली नगरपरिषद हद्दीतील मौजेशीळ येथील जे पी विक्टर यांच्या वतीने इमारतीचे बांधकाम सुरू आहे। खोपोली नगरपरिषदेकडे बांधकाम परवानगी घेताना सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये तथा नकाशात या ठिकाणाकडे जाणारा रस्ता हा दाखविण्यात आला आहे। मुळात या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीकडे जाणारा रस्ताच नसून गल्ली आहे। सामाजिक अंतर न ठेवताच इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे। या ठिकाणी फायर ब्रिगेड गाडी जाऊ शकत नाही, ॲम्ब्युलन्स, अग्निशमन गाडी, ट्रान्सपोर्ट गाडी जाऊ शकत नाही। इमारतीमध्ये अपघात घडल्यास मोठ्या प्रमाणात पुरविण्यात येणारी सेवा येथे पोहोचू शकत नसल्याची गंभीर बाब लेखी पत्राद्वारे किशोर साळुंके यांनी खोपोली प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे। तेव्हा खोटे नकाशे व कागदपत्रे दाखवून सदर ठिकाणी बांधकाम करणारे व्यावसायिक यांच्यावर खोपोली नगरपरिषदेने गुन्हा नोंद करून बांधकाम परवानगी व वापर परवाना रद्द करून सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवून सदर बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करण्याची मागणी किशोर साळुंके यांनी केली आहे। नगरपरिषदेच्या वतीने बिल्डरला देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीच्या अटी, शर्ती व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकावर कडक कारवाई करून सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवा अशी आग्रही मागणी खोपोली शहर बहुजन युथ पॅथरचे शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांनी प्रशासनाकडे केली आहे। मागणी त्वरित मान्य न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे।